हॅलो फ्रेंड्स, टाच हा आपल्या शरीरातला खूप महत्त्वाचा अवयव आहे. कारण आपल्या पूर्ण शरीराचा भार त्यावर असतो. आपण सकाळी उठल्यावर टाच दुखत असेल, थोडं जरी चाललं तर त्या आपल्याला वेदना असह्य होत असतील तर ते कमी करण्यासाठीच्या एक्सरसाइज खूप महत्त्वाच्या आहेत. टाच आपली दुखत असेल तर आपण आपल्या बोटावर, पायाच्या बोटावर उभं राहणे, स्लोली या पद्धतीने खाली येणे. टाच दुखण्याचे कारणं आपलं वाढलेलं वजन, मोठ्या हिल्सच्या चप्पल वापरणे, सतत उभं राहणे किंवा शरीरात विटॅमिन डीची कमतरता असणे. स्लोली टाचावर येणे, स्लोली अशा पद्धतीने खाली घेणे. दुसरी एक्सरसाइज अशी स्टीलची बॉटल असणे गरजेचे आहे. या पद्धतीने ठेवणे किंवा तुम्ही उशीवरही ठेवली तरी चालते. फक्त प्लॅस्टिकची बॉटल नको. पूर्ण पाय या पद्धतीने फिरवणे. यामुळे टाचाच्या आतल्या ज्या मसल्स आहेत त्याची एक्सरसाइज होते व स्लोली करणे म्हणजे मसलला चांगला आराम मिळतो. दोन्ही पायांनी 5 मिनिटे करायचे आहेत. हे पाहून करत असाल तर तुम्हाला जाणवत असेल की किती चांगला रिलीफ मिळत आहे. आपल्या तिसऱ्या एक्सरसाइजसाठी अशा प्रकारचा टॉवेल असणे गरजेचे आहे. ते जमिनीवर अंथरणे व आपल्या पायाच्या बोटाने टॉवेल पकडणे, सोडणे, पकडणे व सोडणे. त्यामुळे पायाच्या खालच्या तळव्याला चांगला स्ट्रेच बसतो. एकदम सिंपल आहे पण टाचदुखीसाठी खूप उपयुक्त आहे. टॉवेल फिंगर्सनी पकडणे व सोडणे, पकडणे व सोडणे. त्यामुळे आपल्या पायाचे जे मसल्स आहेत, टाचाचे जे मसल्स आहेत बोटाकडे आलेले, त्यांना चांगला रिलीफ होतो. त्यानंतरची चौथी एक्सरसाइज आहे ते पूर्ण पाय या पद्धतीने वरती घेणे, या पद्धतीने स्ट्रेच करणे. पायाचे फिंगर पूर्ण मागच्या बाजूला ताणले गेले पाहिजेत म्हणजे रिलॅक्स मिळतो. जे तळवे आहेत त्याच्या मसलला ताण बसून खूप छान रिलीफ वाटते म्हणजे टाचदुखीला आराम मिळतो. टाचदुखी हा एक वाताचा प्रकारही असू शकतो. त्यामुळे आपण काही घरगुती उपाय पण केले पाहिजेत. टाचदुखी ही हिवाळा व पावसाळ्यात जास्त होत असेल तर कोमट पाणी करून त्यात खडे मीठ टाकून तुम्ही तुमच्या पायाला शेक देऊ शकता.